नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रिय रामू हे योगीराज बागुळ यांचं पुस्तक आपण वाचत आहोत. श्रोतेहो, आज दिनांक 7 फेब्रुवारी 1891 साली वननगाव येथे रमाईंचा आज जन्म झाला होता. आज आपण त्यांची 128वी जयंती साजरी करत आहोत. आपल्या कथावाचन या चॅनलच्या माध्यमातून त्यागमूर्ती रमाईंना विनम्र अभिवादन करूया. सर्व भारतीय नागरिकांना रमाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भीमरावने बडोदा सरकारला शिष्यवृत्तीचा कालावधी आणखीन 1 वर्ष वाढवून द्यावा म्हणून विनंती पत्र पाठवलं. नेमके त्याच दरम्यान सरकारने अगोदरचे दिवाण बदलून नवीन दिवाण सर मनुभाई मेहता झाले होते. त्यांनी भीमरावांची विनंती अमान्य केली. तरीही कसेही करून अमेरिकेतून इंग्लंडला जाऊन MScचे शिक्षण पूर्ण करण्याचा त्याने निर्धार केला. आणि अशातच एक दिवस रामूला पतीचे पत्र आलं. अमेरिकेतला अभ्यास पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी ते इंग्लंडला जाणार होते. आणखीन वर्षभर येणे लांबेल असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं. पत्रातला मजकूर कळल्यानंतर रामूचं मन खट्टू झालं. तिच्या आशेवर विरजण पडलं. अगोदर अमेरिका, आता इंग्लंड असं शिकायचं तरी किती म्हणते मी या माणसानं. स्वगत बोलावं तशी ती पुटपुटली. मक्याच्या आईला तिच्या मनातील घालमेल कळत होती. एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीच्या वेदना समजू शकते. पत्र वाचून घेतल्यानंतर रामूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिचं मन आणि डोळे पतीच्या भेटीसाठी आसूसलं होतं. भीमराव पोटातली भूक मारून ज्ञानाची दौलत कमवण्यासाठी अहोरात्र किती परिश्रम घेत होता याची भाबड्या रामूला तरी कुठे कल्पना होती. तिला स्वतःच्या मनाची समजूत घातल्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. भीमरावची वाट पाहण्यात आणि घरातील परिस्थितीला तोंड देण्यात वर्ष संपत आलं आणि एक दिवस भीमरावांचं पत्र आलं. रामूच्या मनात धास्ती होती. यजमान पुढे शिकायला आणखीन कुठल्या देशात जातात की काय, की यायचं आणखीन पुढे ढकलतात. रामूनं रुष्ट मनानं चाळीतील एक शाळकरी मुलाला पत्र वाचून दाखवण्यासाठी दिलं. पत्रात लिहिलं होतं, माझे इथले शिक्षण संपत आले आहे. साधारण ऑगस्ट महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात मी बोटीने मुंबईला पोहोचेन. इंग्लंडहून निघाल्यापूर्वी भीमरावानं पोट्याला चिमटा देऊन जमवलेली 300 पुस्तकं सालसेट या मालवाहू बोटीनं पुढे पाठवली. या पुस्तकांचा त्यांनी विमाही काढून ठेवला होता. रामूचा आनंद शब्दांच्या पलीकडेच होता. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आनंदाचे आसू होते. तिने देवाला कोपरापासून दंडवत घातला. मनाला हायसं वाटलं. मन पाखरू झालं. वाट पाण्यात जुलै महिना निघून गेला आणि ऑगस्ट सुरू झाला. आता रामू दिवसागणिक साहेबांची वाट पाहत होती. शेवटचे दिवस सरता सरत नव्हते. जवळपास 4 वर्षांनी भेटणार होती ना ती तिच्या साहेबांना. 21 ऑगस्टची सकाळ. घरात भिवाच्या स्वागताची तयारी सुरू झाली. सर्वांनी अंघोळी उरकून होते ते कपडे नीटनेटके करून घातले. ते पहिल्या महायुद्धाचे शेवटचे दिवस होते. अशातच चाळीतली एक व्यक्ती धावत साहेबांचे ज्येष्ठ बंधू बाळारामकडे आली आणि म्हणाली, अरे बाळा, भिवाला घेऊन येणारी बोट दुश्मनानं बॉम्बनं उडवली म्हणतात. लहाना भाऊ उच्च शिक्षण होऊन विदेशातून येतोय म्हणून बाळाराम त्याचे आनंदाने स्वागत करण्यासाठी आले होते. रामूनं त्या व्यक्तीचे शब्द ऐकले आणि डोक्याला हात लावत मटकन खाली बसली. अरे देवा, काय झालं हे? रामू मोठमोठ्याने रडू लागली. लक्ष्मीही रडू लागली. भिवाची सर्वात आवडती बहीण तुळसानं तर हंबरटाच फोडला.
तुळसा भिवाची लाडकी बहीण. घरामध्ये रडारड सुरू झाली. अचानक रडण्याचा आवाज आणि गोंगाट ऐकून काही मिनिटातच अख्खी चाळ साहेबांच्या दारात जमा झाली. घरातले आनंदी वातावरण काही क्षणातच चिंताग्रस्त आणि शोकाकुल झाले होते. "अरे, तुम्ही गप्प बसा. मी खरी खोटी माहिती घेऊन येतो. रडू नका अजिबात." बाळारामने कुटुंबियांना दरडावलं. पायात चप्पल घातली आणि ते चाळीच्या पायऱ्या उतरत असतानाच चाळीतली दुसरी एक वृद्ध व्यक्ती त्यांना पायऱ्यावरच भेटली. "बाळा, कुठे निघालास?" "अरे, तयारीला लागा. भिवाची बोट एवढ्यात बंदरावर पोचणार आहे." "तात्या, बातमी खरी आहे नाही? माझा भिवा सुखरूप तर आहे ना?" बाळारामानं अधीरतेने विचारलं. 16 आणे, ती व्यक्ती आत्मविश्वासाने म्हणाली. बाळारामने सुटकेचा निश्वास सोडला. ते अर्ध्या पायऱ्यावरून परत वर चढू लागले. बरोबर ती व्यक्तीही होती. दोघांनी धावत जाऊन रामूला ही बातमी दिली. दुःखाश्रूंचे रूपांतर क्षणात आनंदाश्रूत झाले. काही मिनिटापूर्वी शोकाकुल असलेलं घर आनंदानं आणि चैतन्यानं ओसंडू लागलं. अख्खी चाळ भीमरावांच्या स्वागताच्या तयारीला लागली. भीमरावला पाहण्यासाठी आणि त्याला घरी आणण्यासाठी रामूबाईसह भिवाची बहीण तुळसा आणि तिचे यजमान धर्माजी केतकर बेलाड पियर्स बंदराच्या फाटकाबरोबर बोटीची आणि भिवाच्या भेटीची वाट पाहत बसले होते. एकदाची बोट धक्क्याला लागली. प्रवासी उतरू लागले. बाळाराम, धर्माजी, तुळसा आणि रामूची नजर भिवास शोधू लागली. त्याला पाहण्यासाठी रामूचा प्राण कंठाशी आला होता. डोळे आसुसले होते. मन अधीर झालं होतं. तिचे पती परदेशात जाऊन डॉक्टर होऊन आले होते. आता ते साहेब झाले होते. भीमराव प्रवासी बोटीतून उतरून भाड्याचे वाहन करून घराकडे येण्यासाठी निघाला. समोर भिंत असल्यामुळे त्याला त्यांची रामू, बंधू बाळाराम, तुळसा आणि प्रेमळ मेवणे धर्माजी दिसलेच नाही. भीमरावांना वाटले बंदरावर कोण येणार आपणाला घ्यायला. जसा तो हातातल्या बॅगेसह भिंतीच्या पुढे आणि गेटच्या बाहेर आला तसा चौघांच्या दृष्टीस पडला. भीमरावला पाहताच तुळसाने मोठ्यानं आवाज दिला, "भिवा!" भीमरावाने वळून पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी तुळसानं धावत जाऊन तिच्या भावाला कडकडून मिठी मारली. तुळसा भिवाच्या गळ्यात पडून स्पुंदून रडू लागली. तिच्या उदरातून हुंदक्यांचे हुंदके बाहेर पडू लागले. रामू शेजारी उभी राहून तिच्या देवताला ती पाहत होती, रडतही होती. धर्माचे डोळेही डबडबले होते. बाळारामच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडत होता. आपली जीवाभावाची अर्धांगिनी आणि लाडकी बहीण यजमानासह घ्यायला आलेली पाहून साहेबांचं मन प्रफुल्लित झालं होतं. किती वर्षांनी भेटत होती ही खतावलेली जीव एकमेकांना. साहेबांच्या डोळ्यात अश्रू दाटले, आनंदाश्रू. त्यांनी प्रेमळ नजरेने पत्नीकडे पाहत अतीव आर्त आवाजात विचारलं, "कशी आहेस ग रामू?" "बरी हाय." डोळ्यातील आसवं पदरांच्या शेवाला टिपीत रामू यजमानाकडं आसुसलेल्या नजरेनं पाहत म्हणाली. ती पटकन साहेबांच्या पाया पडली. साहेबांनी बेलाड पियर्स बंदरापासून मस्जिद बंदरापर्यंत व्हिक्टोरिया केली, कारण त्यांच्या खिशात परळपर्यंतचे भाडे नव्हते. व्हिक्टोरियातून उतरल्यानंतर धर्माजी भाडे देऊ लागले, मात्र साहेबांनी देऊ दिले नाही. तिथून ट्रामनं 3ऱ्या वर्गाच्या डब्यातून सर्वजण परळकडे निघाले. ट्राममध्ये प्रवास करताना तुळसा पुन्हा अप्रूपतेने तिच्या भिवाकडे पाहत होती. त्याच्यामध्ये झालेला बदल आणि त्याची ती अँग्लो इंडियन एट तिच्या मनाला सुखावून जात होती. नकळत तिच्या डोळ्यात अश्रूंची दाटी होत होती. मन आनंदून गेलं होतं. चाळीच्या प्रवेशद्वारापाशी चाळकरांनी साहेबांचा सत्कार केला. महिन्याचे शेवटचे दिवस होते. रामूजवळ खिशात एक ढब्बू पैसा देखील नव्हता. घरातही सगळा खणखणाट होता.
एका डब्यात पसाभर तांदूळ आणि दुसऱ्या डब्यात मुठभर सुके झिंगे तेवढे होते. चाळकऱ्यांचा सत्कार स्वीकारून आणि त्यांच्याशी उभ्या उभ्याच जरासं हितगुज करून साहेब त्यांच्या खोलीकडे वळले. डॉक्टर साहेब दारात आले. तुळसा, लक्ष्मी आणि रामूने त्यांना ओवाळलं. ओवाळताना डॉक्टर साहेब रामूकडे पाहत होते. सदोदितच्या कष्टामुळे आणि अधूनमधूनच्या उपास तापासामुळे किती निस्तेज आणि रोड झाली होती त्यांची रामू. बयोनं तर भिवाला मिठीच मारली. तिनं त्याच्या डोक्यावरून पाठीवरून मायेनं हात फिरवला, दृष्ट काढली. भिवाने आत्याचे दर्शन घेतलं. त्याला पाहण्यासाठी 51 क्रमांकाच्या खोलीकडे चाळकरांनी गर्दी केली होती. त्यांनी यशवंताला उचलून घेतलं. मुकुंदालाही जवळ घेतलं. जमलेले चाळकरी कुशल विचारून जरा वेळाने निघून गेले. घरातले वैभव अंगण सांगते म्हणतात. कुटुंबियांच्या कपड्यांवरून साहेबांना घरातलं दैन्य कळलं. तशी साहेबांची तब्येत जराशी खंगली होती. मात्र इतके दिवस विदेशात राहिल्यामुळे त्यांची राहण्याची ऐट काही औरच दिसत होती. तासभर खेळीमेळीत आणि गप्पांमध्ये गेला. रामू अधूनमधून सारखी साहेबांकडे पाहत होती. मनात आणि नजरेत त्यांना किती साठवावं असं तिला झालं होतं. आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं. काय करावं? घरात तर काहीच नाही. लक्ष्मी आणि रामू काळजीत पडल्या. त्या एकमेकींकडे पाहू लागल्या. अशातच दुपार झाली. अरे चला, आता स्वयंपाकाला लागा. भूक लागली. आज किती दिवसांनी मला बायकोच्या हातचे जेवण मिळणार आहे, साहेब म्हणाले आणि खळखळून हसले देखील. लक्ष्मी आणि रामू एकमेकींकडे पाहत ओशाळलेवाने हसल्या फक्त. साहेबांच्या लक्षात आलं. त्यांच्याजवळही तसं शिल्लकच काहीच नव्हतं. कोट्याच्या खिशात हात घातला. 5 रुपयांची एक नोट तेवढी होती. साहेबांनी ती नोट काढली आणि रामूच्या हाती देत म्हणाले, रामू, हे घे, कर लवकर स्वयंपाक. रामूने साहेबांच्या हातातून नोट घेतली. ती मक्याच्या आईला घेऊन बाजारात गेली. डॉक्टर साहेब खोलीपुढच्या अंगणात बाळारामशी बोलत बसले. मुकुंद आणि यशवंत खेळत होते. जरा वेळानं रामू आणि लक्ष्मी बाजारातून आल्या. स्वयंपाकाला लागल्या. साहेबांचं आवडतं जेवण, ओल्या बोंबलाची चटणी, जोडीला वरण भात. ताटं वाढली. साहेब आणि बाळाराम जेवायला बसले. अनेक वर्षांनी दोघं भाऊ संगतीनं जेवत होते. त्यांचे जेवणानंतर रामू आणि लक्ष्मी मुलांना, शंकर गौराला आणि मीरा आत्याला घेऊन जेवू लागल्या. सारं घर खूप दिवसांनी पोटभर जेवत होतं. डॉक्टर साहेब आल्यामुळे घरात चैतन्य पसरलं होतं. घर वैभवानं भरलं होतं. आनंद घर भरून ओसंडत होता. जेवणानंतर साहेबांनी जरा वेळ विश्रांती घेतली. प्रवासातील क्षीण जरा हलका झाला. सायंकाळ झाली. रोजच्या प्रमाणे संध्येची प्रार्थना सुरू झाली. साहेब किती दिवसांनी आज प्रार्थनेत सहभागी झाले होते. हल्ली प्रार्थनेची जबाबदारी रामूकडे होती. वयाच्या 9व्या वर्षापासून सुभेदारांच्या सहवासात राहिल्यामुळे कबीरांचे अनेक दोहे तिच्या तोंडपाठ झाले होते. तिने बयो आणि मक्याच्या आईकडून बऱ्याच दोह्यांचा अर्थ समजून घेतला होता. रामू कबीरांचा दोहा म्हणू लागली आणि साहेबांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. रामू तल्लीन होऊन दोहा म्हणत होती. दुनिया भांडा दुख का, भरी मुहा मुहबूश, सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया दास कबीर है, जागे और रोए. रामूच्या सुमधुर कंठातून एका पाठोपाठ एक निवडक आणि अर्थपूर्ण दोहे पसवू लागले. प्रसन्न होऊन साहेबांनी साश्रयाने पत्नीकडे पाहत होते, ऐकत होते आणि दोहेही म्हणत होते. 4 वर्षांनी त्यांची बोटे तबल्यावरून फिरत होती. सुमधूर झंकार उडत होता.
बडोदा संस्थानाशी झालेल्या कराराच्या अटीनुसार डॉक्टर साहेबांना काही वर्ष संस्थानात नोकरी करणं बंधनकारक होतं. डॉक्टर साहेब परदेशातून MA, MSc व PhD अशा उच्च श्रेणीतील 3 पदव्यांचा अभ्यास करून आले होते. MSc या 4थ्या पदवीचा अभ्यास काही तांत्रिक कारणास्तव आणि लंडनमध्ये वास्तव्यासाठी पैसे नसल्यामुळे अर्धवट सोडून परतले होते. साहेब केवळ पदव्यांसाठी शिकले नव्हते, तर त्या विषयाचे आणि तदअनुषंगाने क्षेत्राचे त्यांनी सखोल ज्ञान मिळवले होते. डॉक्टर साहेबांजवळ बडोद्याला नोकरीसाठी जाण्याचेही पैसे नव्हते. घरात तर खूपच तारांबळ होती. त्यांनी 300 पुस्तकं आणि इतर काही सामान घेऊन येणारी सालसेट बोट जर्मन सैन्यानं बुडवली. लंडनहून निघण्यापूर्वी साहेबांनी पुस्तकांचा आणि सामानांचा विमा उतरवून ते पार्सल थॉमस अँड सन्स या एजन्सीच्या स्वाधीन केलं होतं. पुस्तकं व सामानास जलसमाधी मिळाल्यामुळे विमा कंपनीकडून त्यांना 600 रुपये नुकसान भरपाई मिळाली. मिळालेल्या पैशांच्या आनंदापेक्षा त्यांना मोठ्या काटकसरीने जमवलेली पुस्तकं नष्ट झाल्याचं वाईट वाटलं. डॉक्टर साहेबांनी विमा कंपनीकडून मिळालेल्या पैशामधून काही पैसे घर खर्चासाठी रामूला दिले व काही रक्कम बरोबर घेऊन बडोद्याला जायला ठरवले. रामूच्या नशिबी अजून तरी पतीबरोबर संसार करण्याचे सुख नव्हतेच जणू. रखरखीत तापलेल्या वाळवंटावर एखादा मोठा ढग यावा, पावसाची जोरदार सर बरसावी, फक्त जरा वेळ आल्हाददायक आणि प्रसन्न वाटावं आणि ढगांनी पुढं निघून गेल्यानंतर तोच असह्य उकाडा आणि सूर्यांची उन्हं. असंच तर झालं होतं तिचं जीवन. घरातील परिस्थितीचा वय विचार करीत नसत. रामूला बहीण गौराच्या लग्नाची काळजी सतावत होती. एकांत मिळाला की ती पतीकडे गौराच्या लग्नाचा विषय काढीत असे. खारट तुरट कसं का होईना गौरीला उजवून देणं गरजेचं होतं. तरुण मुलगी म्हणजे पदराला निखारा. कोकणातीलच पेन जवळील एका खेड्यातल्या तरुणाचं स्थळ गौरीसाठी चालून आलं. मुलगा मुंबईत नोकरीला होता. गंगाराम येलमकर नावाचा. घरातील सर्वांना मुलगा आवडला. मोजक्या आणि जवळच्या नातेवाईकांना बोलावून बाळारामच्या पुढाकाराने गौरा आणि गंगारामच्या लग्नाचा बार उडवून दिला. रामूला आईबापाच्या पश्चात शेवटच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचं समाधान वाटलं. भीमराव बडोद्याला गेले. बडोद्याच्या संस्थानात डॉक्टर साहेबांना संस्थानाच्या सैन्य विभागाच्या लेखा अनुभागात पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. त्याच्या विद्वत्तेपुढे हे पद नगण्य होतं. ते तिथे पोचण्याआधीच त्यांची जात पोचली होती. त्यांच्या हाताखालचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग पूर्वीप्रमाणेच त्यांच्याशी तुच्छतेने वागत, टोचून बोलत. संस्थानाच्या क्लबमध्येही त्यांना एका कोपऱ्यात एका ठराविक टेबल आणि खुर्ची देण्यात आली. कार्यालयातील पाणी पिण्यास त्यांना साध्या शिपायाकडून मज्जाव करण्याचा प्रयत्न झाला. तो त्यांनी हाणून पाडला. क्लबमध्येही त्यांच्याबरोबर कोणी बोलत नसे, खेळत नसे. बडोद्याचे पंडित आत्माराम यांनी अगोदर साहेबांना स्वतःच्या घरात राहण्याची तयारी दर्शवली. परंतु पत्नीच्या विरोधामुळे त्यांनी साहेबांची राहण्याची व्यवस्था जहांगीरजी धनजीबाई या पारशी गृहस्थाच्या आश्रमशाळेत केली. तिथं डॉक्टर साहेब जात बदलून एदलजी सोराबजी असे पारशी माणसाचं खोटं नाव धारण करून राहू लागले. शेवटी एके दिवशी कोणीतरी चुगली केली. बिंग फुटले. पारशी लोकांना डॉक्टर साहेबांची खरी जात समजली. त्याच दिवशी संध्याकाळी कातरवेळी काही पारशी लोक हातात काट्या घेऊन त्वेषाने जहांगीर धनजीबाईंच्या आश्रमाकडे वळले. तू एका अस्पृश्य माणसाला तुझ्या आश्रमशाळेत ठेवून आपली जात बाटवलीस. पहिले त्याला इथून बाहेर काढ. जहांगीरला त्याचे जातभाई धमकावू लागले.
इतर गिऱ्हाईकनी जातभाई तुटतील म्हणून त्याने आणि इतर पारशी लोकांनी डॉक्टर साहेबांचे सामान रस्त्यावर फेकून दिले. डॉक्टर साहेब हतबल झाले. रस्त्याच्या पदपथावर एका झाडाखाली बसून ते ढसाढसा रडले. जात त्यांना प्रचंड छळीत होती. त्यांनी ती संपूर्ण रात्र पदपथावर उघड्यावर झाडाखाली काढली. पित्याची तीव्रतेने आठवण येत होती. साहेबांनी दुसऱ्या दिवशी महाराजांना भेटून या सर्व गोष्टींची कल्पना दिली. महाराजांनी एकदम टोकाचे निर्णय घेणे अवघड वाटत होते. रयतेचा असंतोष निर्माण होण्याची भीती होती. थोडे दिवस काढ, काहीतरी मार्ग काढू, महाराज एवढेच म्हणाले. एकीकडे राहण्याचा निवारा नव्हता, तर दुसरीकडे कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत नव्हते. त्यांचा अधिकारी मागास जातीतील हे त्यांच्या बुद्धीला अमान्य होतं. शेवटी डॉक्टर साहेबांनी मुंबईचं तिकीट काढलं आणि ते रेलगाडीत बसले. त्यांनी बडोदा संस्थानाच्या नोकरीला कायमची सोडचिठ्ठी दिली. डॉक्टर साहेब बडोदा संस्थानाची नोकरी सोडून कायमचे मुंबईत आल्याचे कळताच रामूसह घरातील सर्वांना आनंद झाला. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू दुसऱ्या भागासह.